शहरवासियांसाठी सुरू केलेल्या स्मार्ट सिटी बसच्या तिकीट शुल्कामध्ये 3.5 वर्षानंतर 20% वाढ करण्यात आली आहे। यात प्रवाशांनी देखील सहमती दर्शवली असून तिकीट दरवाढीमुळे स्मार्ट सिटी बसच्या उत्पन्नात प्रतिदिन 1.25 लाख रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आता दैनंदिन तूट भरून निघण्यास मदत मिळणार आहे। स्मार्ट सिटी बस प्रशासनाने कोरोना महामारीनंतर 2022 साली प्रवासी तिकीट शुल्कामध्ये काही प्रमाणात वाढ केली होती। त्यानंतर डिझेल आणि वाहनांच्या सुट्या भागांसह ऑइलचे दर सतत वाढले, त्यामुळे बस आर्थिक अडचणीत आली। प्रति किलोमीटर 10 ते 12 रुपयांची तूट सहन करावी लागत होती। त्यात जानेवारीमध्ये शासनाने एसटीच्या चालक वाहकांच्या वेतनामध्ये 40% वाढ केली, त्यामुळे स्मार्ट सिटी बस सेवा आणखीनच अडचणीत आली। तिकीट शुल्क वाढले नाही तर कर्मचाऱ्यांचे वेतन करणेही अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला। 20% तिकीट शुल्क वाढले आहेत। दरम्यान या दरवाढीमुळे स्मार्ट सिटी बसचे प्रवासी कमी झाले की जैसे थे आहेत याबाबत विभाग प्रमुखांकडे विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, प्रवासी संख्या जैसे थेच आहे, कुठल्याही प्रकारची घट झाली नाही। उलट स्मार्ट सिटीच्या दैनंदिन उत्पन्नात 1.25 लाखाची वाढ झाली आहे, त्यामुळे प्रवाशांनी दरवाढीला सहमती दर्शवली आहे असंही त्यांनी सांगितलं। स्मार्ट सिटी बस दररोज 24,000 किलोमीटर धावते। दरवाढीनंतर ही बस तेवढेच किलोमीटर धावत असून प्रवासी संख्याही तेवढीच आहे। त्यामुळे दररोज 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत होणारे उत्पन्न तिकीट दरवाढीमुळे 9,25,000वर गेले। सुमारे 1.25 लाखांची वाढ झाल्याचे सलग 2 दिवसाच्या उत्पन्नावरून दिसत असल्याचे मुख्य चालान अधिकारी यांनी सांगितले।